शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। सरन्यायाधीश सूर्यकांत, जॉय मल्ला बागची आणि व्ही मोहना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी अपेक्षित। आजच्या सुनावणीत काय होतं याकडे लक्ष। उद्धव ठाकरे तुम्हाला गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। उद्धव ठाकरेंचाच भाजपवर बाण। रामाला सुद्धा तुम्ही वापरून फेकून दिलं, त्याचं नाव वापरून सत्तेत आले आणि त्यालाच लुटलं। उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा। परीक्षा सुधारणा विधेयक काल लोकसभेत मंजूर। आज राज्यसभेत मांडलं जाणार परीक्षा सुधारणा विधेयक। पेपरफुटी आणि गैरप्रकारांवर लगाम घालण्यासाठी सरकारचं महत्त्वाचं पाऊल। सरकारने आता तरी सुधारावं, नाहीतर सरकारच बदलू। छत्रपती संभाजीनगरमध्ये परतल्यावर सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांचा सरकारला इशारा। विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली असाही सवाल। पंतप्रधानांबाबत जेन झी वापरत असलेली भाषा सहन करणार नाही। भाजप खासदार कंगना रनौत पुन्हा संतापली, तर तरुणांना गटर छाप म्हणणं योग्य नाही। खासदारांनी देखील जपून बोलावं, मंत्री महाजनांची प्रतिक्रिया। एफडीएची नजर आता शाळांमधील कॅन्टीनवर। शाळेबाहेरील 50 मीटरच्या अंतरापर्यंत जंक फूड विक्रीवर बंदी। शाळेतील कॅन्टीन अन्न पुरवठा करणाऱ्यांनाही लागणार फसायचा परवाना। तुकाराम मुंढेंचे आदेश। एफडीएच्या धडक कारवाईवर हायकोर्टाचे ताशेरे। खासगी आस्थापनांवरच कारवाई का? कोर्टाचा सवाल। मंत्र्यांच्या हॉटेल्सवर काय कारवाई केली असाही प्रश्न। शुक्रवारपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश। मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळून पावणे 2 वर्ष उलटली, तरी अभिजात मराठी भाषा उत्कृष्टता अध्ययन केंद्राला मंजुरी नाहीच। राज्य सरकारने वारंवार पाठपुरावा करूनही केंद्र सरकारकडे रखडला प्रस्ताव। नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे आणखी एक बळी। खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वाराला ट्रकची धडक। अपघातात निलेश कोतकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू। नाशिकमध्ये गेल्या काही दिवसात खड्ड्यांमुळे झालाय 4था मृत्यू। माळीण दुर्घटनेला आज 12 वर्ष पूर्ण। 30 जुलै 2014 रोजीच्या भूस्खलनात 151 जणांचा मृत्यू। माळीणच्या जखमा आजही ताज्या। राज्यात उद्या मुसळधार पावसाचा इशारा। बहुतांश जिल्ह्यांना हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट। मुंबईतही महिन्याअखेरीस होणार पावसाचं दमदार पुनरागमन। ओडिसात पूरस्थिती गंभीर। 20,000हून अधिक नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर। 2 लाख लोक बाधित, तर प्रशासनाकडून युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरू।